आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. मी एक्साइटेड होते आणि कॉन्फिडंट होते की नक्कीच माझा रील क्रिएटिव्ह आणि चांगला असेल. नमस्कार, माझं नाव विजय, मी कोल्हापूरातनं आलो. आमची जी मासेमारी पद्धत आहे ती पारंपरिक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला समुद्रामध्ये जायला लागेल. मग तिथून आमचा प्रवास चालू झाला. ती एक छोटी बोट होती आणि ती तरंगल्यासारखं असं वर खाली त्यानं पूर्ण असं आता पडतोय का मग पडतोय व्हायचं. मला पवा येतं त्यामुळे काय मी एवढा भिलो नव्हतो त्याच्यावरती. अक्षरशः उलट्या करून करून मरणाच्या दारात उभी होते. म्हणजे कधीच मला एवढ्या उलट्या झाल्या नाही. आणि ते जाळं काय बारकं नव्हतं. फेकेल तेवढं कमीच. आता ही ठेवायला लागतं हे. म्हणजे एक या दीड तास ठेवू, त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी येईल. विजय भाऊ, हा घेऊया की जाळं आपलं, काढूया की, दाखवा तरी जाळीमध्ये काय गावत्या. हा जाळं आपल्याला वाढायचं का तरी वाढायची जाळं. झालं आता एक आहे. हा एक रस्सी ओढली की 5-6 रश्या त्याच्या संघाने यायच्यात. नेमकी रस्सी कुठली वाढायची काहीच कळायचं नाही तिथं. अनुश्री, हे बघच मेहनत केलेले फळ भेटले बाबा. एकदाच मासे भेटले बाबा, जाळं ओढून वैताग आला. माझी हालत इतकी बेकार झाली होती आणि मला असं झालेलं की विजय कसं काय, म्हणजे एक तक्रार नाही केली त्यांनी. त्याला पण त्रास होत होता, त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की त्याचं पण डोकं गरगरतंय, त्याला पण उलटी आल्यासारखं होतंय. त्या टोपल्यामध्ये टाकू आणि पाहूया. नवीन तऱ्हेचं मासे. विजयनी मासे पकडण्यापर्यंत मेहनत केली, त्याच्यानंतर खरा टास्क माझा पण सुरू होणार होता. मला पण तिथे मेहनत करायची होती जिथे विजय कॅमेरामॅन होणार होता. सगळं असं डायरेक्ट टाकू. मला भारी वाटतं ना, मी एवढं छान बनवलंय. मी मिनी मावरा रांधीला, मला छान वाटतंय. जीवन लय अवघड. हे आज जायचं एवढ्या पाण्यात. चवीचं खायचं आहे तर जास्त पाण्यामध्ये जायला लागतं. जे कष्टाचं चीज म्हणतो ना आपण, ते झालं. पोट भरलं आणि इतकं भारी वाटलं. नाही ही काय आणली कुठे त्यांनी जवळ. आता तुम्ही आमच्या इकडे मासली पकडली, जेवण बनवलं, तर आमचा कोळी लुक हा ट्रेडिशनल लुक तुम्ही करा. त्यांची अशी इच्छा होती की आम्ही आता एवढं सगळं केलंच आहे, मच्छीमारी तर केलीच आहे, तर ते जे आउटफिट म्हणजे ते जे घालतात कपडे, तर तसा पोशाख आम्ही करावा. तर आज आम्ही तुमच्यासारखंच सगळं आयुष्य जगलोय की कोळी बांधवांचा खूप जवळचा एक सण असतो, तो म्हणजे नारळी पौर्णिमा. म्हणजे हा दर्या राजा आहे, त्याला तुम्ही देव मानता, तर आम्ही पण त्याची पूजा करण्यासाठी आज नारळ वाहणार आहोत आणि नमस्कार करणार आहोत. थोडं पुढे. हा बस, लोक थांब. असंच कोळी बांधवांवर लक्ष असू दे. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला रामराम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सगळ्यात भव्य अशा रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. वा 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 वा. हे कपडे, टोप्या, फारच म्हणजे माझी उत्सुकता वाढलेली आहे की आजचा दिवस तुमचा फारच विचारायची गरजच नाही की काही से गुजरा दिख रहा है की बहुत अच्छा गुजरा है दिन. सो 9 आठवडे झालेत आपल्याला. इट्स अ लॉंग टाइम. आणि काल पण तुम्ही विचारलं होतं की लीडर बोर्डचा आत्ता स्कोर काय आहे. तर हा टास्क होण्याआधी आत्ता स्कोर काय आहे तो मी तुम्हाला
सांगतो. सो लीडर बोर्डवर टॉप पोझिशनवर होते विजय आणि अनुश्री. सो आता विजय अनुश्री कालच्या टास्क नंतर टॉप पोझिशनवर तुमच्या बरोबर आले आहेत दीपक आणि प्रणाल. 3 पोझिशनवर ऋषिकेश आणि श्रुती, अथर्व आणि रेवती, रामा आणि नीता, सुभाष आणि ऐश्वर्या, काजल, क्रिश. तुम्ही नंबर 7 वर आलात बिकॉज यू वर इन द लुझिंग साईड. अर्थात तुम्ही बॉटममध्येच आज असाल कारण आज तुम्ही परफॉर्मन्स नाही केलेला. पण लीडर बोर्डचे डायनॅमिक्स रोज चेंज होत आहेत, तेही तू बघतेस. सो एनिवेज आज आपण वळूया आता आपल्या आजच्या टास्ककडे. बिगिनिंग विथ वल्लव रे नाकवा वल्लव रे. एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की जी रील बनणार आहे त्याच्यामध्ये मी जी गोष्ट बघणार आहे ती सगळ्यात जास्त मला कॉन्टेंट बघायचं आहे आणि त्या कॉन्टेंटमधनं तुम्ही किती घेतलंय आणि आमच्यापर्यंत किती पोचतंय ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. चला रील बघूया आपण विजय आणि अनुश्रीची. समुद्र म्हटलं की आठवते निवांत शांतता. काहींना वाटते भीती, काहींना येते मजा. या समुद्र किनाऱ्यांनी लाखो कोळी बांधवांची घेतली आहे जबाबदारी. चला तर बघूया समुद्राच्या राजाची कहाणी. शुक्राची चांदणी रोज वाचावी अशी कहाणी नवी. अप्रतिम, व्हेरी नाईस. खूप छान, मला खूपच आवडली तुमची रील. आजचा तुमचा दिवस कसा होता आणि काय अनुभव होता? आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप छान होता आणि समुद्रात गेलेलो 3-4 किलोमीटरवर आज जाऊन जाळं टाकून ती बोट गुजराच्या माड्यासारखी इकडे तिकडे हालती सर. सर आम्ही 1 दिवस गेलो होतो तिथे, पण मी उलट्या करून करून दमले, इतका त्रास झाला. आणि ते लोक हे रोज करतात आणि सकाळीच जावं लागतं त्यांना कारण संध्याकाळी भरती असते, पाणी खूप वाढतं त्यामुळे. आणि खोल पाण्यात गेल्याशिवाय मासा चवीला नाही म्हणतात ते. अच्छा, मला असं वाटतं यू गाईज आर व्हेरी लकी, कारण आम्ही मुंबईत राहून सुद्धा आम्ही इतक्या वर्षात त्यांचं ते आयुष्य किंवा ते जग अनुभवू शकलो नाही आहोत, पण ते तुम्ही आज अनुभवलं. सो आय एम ग्लॅड अँड आय होप यू गाईज आर व्हेरी हॅपी अबाउट इट. येस. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन, चांगली झाली आहे रील.